महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. शासकीय कामांच्या नावाखाली ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा आणखी एक बुरखा फाटला असून नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे वय 53 याला शासकीय ठेकेदाराकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये LED सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याची कामे पूर्ण केली होती. या कामांसाठी GST वगळता 2,37,00,000 रुपयांची निविदा मंजूर होऊन वर्क ऑर्डर देण्यात आली होती. कामे वेळेत पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये 2,02,00,000 रुपयांचे बिल अदा करण्यात आले. मात्र त्यानंतर आरोपी अधिकाऱ्याने या बिलाच्या मोबदल्यात 8,50,000 रुपयांची लाच मागत पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर स्वाक्षरी न करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने 27 जानेवारी रोजी धुळे ACB कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 9 रोजी सापळा रचून 8 लाख रुपये स्वीकारताना आरोपी अधिकारी रंगेहात पकडण्यात आला. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात केवळ सार्वजनिक बांधकाम विभागच नव्हे तर इतर शासकीय विभागांमध्येही भ्रष्टाचाराचे लोण वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे प्रशासन व संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी कठोर उपाययोजना राबवाव्या अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, नंदुरबार.